नमस्कार मंडळी. तर आज आहे नारद जयंती. त्यामुळे आज आपण महर्षी नारद यांच्याविषयीची काही माहिती जाणून घेणार आहोत. तर हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या 7 मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद हे प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात. नारद जयंती ही वैशाख कृष्ण प्रतिपदेला किंवा काहींच्या मते द्वितीयेला असते. नार हा संस्कृत शब्दाचा अर्थ आहे पाणी. तर पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. त्यांना स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक या तिन्ही लोकांमध्ये मुक्त संचार करता येतो. त्यांच्या एका हातात वीणा असते तर एका हातामध्ये चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळातच भक्तीचा प्रचार आणि प्रसार करतात. कीर्तन कलेचे श्रेय हे आपण नारद मुनींना देतो. नारदांच्या मस्तकावर अंबाड्यासारखा केशचुडा बांधलेला असतो आणि त्यावर फुलांची माळा ही लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला असतो. गळ्यात जानवे आणि तुळशीच्या मण्यांची माळ असते. दंडावर केयूर आणि मनगट्या घातलेल्या असतात. तसेच पायामध्ये खडावा असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतीचे वस्त्र हे धारण केलेले असते. एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण कसे द्यावे याचे चातुर्य देखील त्यांच्याकडे आहे. ते आपल्या संभाषणामध्ये देखील सत्याची जाणीव करून देतात. नारद हे कळलावे नारद म्हणून देखील अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्नींमध्ये भांडणे लावण्यात ते हुशार आहेत. पण या कळी लावण्यामध्ये सुद्धा जगाचे हित हे दडलेले असते. नारद मुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. फक्त रामायण आणि महाभारतातच नव्हे तर 4ही युगांमध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथांमध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये तसेच सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात. तर अशा ह्या विद्वान नारद मुनींचे नाव जेव्हा आपल्या कानी पडते तेव्हा आपल्याला एकच शब्द आपल्या कानांमध्ये गुंजतो, तो म्हणजे नारायण नारायण. नारद मुनी हे ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानानुसार आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तीनही लोकांमध्ये भ्रमण करून देव, संत महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधत असतात. त्यांची सुखदुःखे जाणून घेत अडचणी निवारण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणूनच ते देवांना जेवढे प्रिय आहेत तेवढेच ते राक्षस कुळामध्ये देखील प्रिय आहेत. पृथ्वी आणि पाताळ लोकांमधील माहिती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे देवर्षी नारद करीत असतात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार संगीत आणि वीणाचे जनक नारद ऋषी यांचा जन्म निर्माता ब्रह्मदेवाच्या कंठातून झाला आहे. त्याला तिन्ही लोकांमध्ये हवाई प्रवास करण्याचे वरदान लाभलेले आहे असे वर्णन आहे. तर आज मंगळवार 13 मे रोजी समस्त वेदांचे दाता नारद यांची जयंती साजरी केली जाते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि विष्णूंचे परमभक्त म्हणून नारदांची ही ओळख आहेच. अनेक धार्मिक मान्यतांनुसार नारदांना हा पहिला पत्रकार म्हणून देखील ओळखलं जातं. पुण्यामध्ये अनेक जुनी मंदिरे सापडतात. ऐतिहासिक वास्तूंचा वारसा असणारे पुणे अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. पुण्यामधील सदाशिव पेठेमध्ये नारद मंदिर देखील आहे. नारद मुनी यांचे मंदिर पुण्यामध्ये भिकारदास मंदिराच्या पाठीमागे आहे. त्याला नारद मंदिर म्हणूनच ओळखतात. मंदिरामध्ये इतर 7 श्रेष्ठ मुनी सप्तर्षींच्या मूर्ती आहेत. मंदिरात रोज पूजा अर्चा ही केली जाते. तर मंडळी, सदाशिव पेठेत स्काउट ग्राउंड ते नारद मंदिर रस्ता असून त्याला नारद मंदिर पथ असे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील नारद मंदिर हे एकमात्र मंदिर असल्याचे सांगितले जाते. हे खूप प्राचीन मंदिर असून या मंदिराला घेऊन एक कथा प्रचलित आहे. कथा अशी की समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत निघाले ते दानवांपासून वाचवण्यासाठी भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण करून देवतांना देण्यासाठी ते इथेच आले होते. त्यावेळी नारद मुनी पण त्यांच्यासोबत आले होते. त्यावेळीच त्यांचे हे मंदिर इथे स्थापित झाले असे म्हटले जाते.
नारद मुनींनी नारद पुराणाची रचना केली आहे। ते स्वतः उत्तम वक्ते आणि श्रोता देखील आहेत। भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबिरीश आदी महान व्यक्तींना भक्ती मार्गावर घेऊन जाण्याचे श्रेय हे नारदांनाच जाते। नारद पुराणामध्ये सर्व वेदांबाबत समान आदर व्यक्त करून त्यांची उपासना करण्याचे महत्त्व विशद करून सांगण्यात आलेले आहे। नारद पुराण हे मानवाच्या सहिष्णु वृत्तीचे आदर्श उदाहरणच आहे। नारद पुराणाचे महत्त्व हे 2 खंडात असून पूर्व आणि उत्तर या नावाने ते ओळखले जाते। पूर्वी या पुराणामध्ये 25,000 श्लोक होते, पण सध्या त्यामध्ये 18,000 श्लोक आणि 2,073 अध्याय आहेत। 18 पुराणांमध्ये हे सर्वश्रेष्ठ असे पुराण मानले जाते। तर मंडळी, नारद मुनी हे देव आणि राक्षसांमध्ये संदेशवाहक म्हणून काम करतात असे मानले जाते। तसेच ते भगवान विष्णूंचे परम भक्त मानले जातात आणि त्यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो। हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी दानधर्म करणे, ब्राह्मणांना जेवण देणे इत्यादी शुभकर्मे केली जातात। नारद मुनींची पूजा ही आजच्या दिवशी केली जाते। त्यांना फुलं, अगरबत्ती, दिवा इत्यादी अर्पण केले जातात। तर आजच्या दिवशी नारद मुनींचे ध्यान केले जाते, त्यांच्या कथा ह्या वाचल्या जातात, तसेच स्तोत्र यांचे पठण केले जाते। तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत लो बसावा। धन्यवाद। जय श्री हरी।